आमची जी केस आहे ती फास्ट ट्रॅकवर घेतली पाहिजे। ह्याच्या मागे जे काही गुंड आहेत त्यांच्यावर पण मोक्याची कारवाई झाली पाहिजे, त्या तडीपाराची ऑर्डर झाल्या पाहिजे। श्रीरामपूर शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांचा त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये सुमारे महिनाभरापूर्वी निर्घृण खून करण्यात आला होता। या घटनेने संपूर्ण श्रीरामपूर शहर हादरले होते। या हत्येच्या निषेधार्थ तसेच या प्रकरणातील आरोपींना नेमका कोणाचा राजकीय किंवा अन्य आश्रय आहे याचा तपास करून संबंधितांवरही कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी श्रीरामपूर शहर 4 दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आले होते। या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने दुबैया कुटुंबियांना आश्वासन दिले होते की 1 महिन्याच्या आत आरोपींवर मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल। मात्र आज 15 ऑगस्ट देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या प्रकरणाला 1 महिना पूर्ण होऊनही दुबैया कुटुंबाच्या म्हणण्यानुसार मकोका अंतर्गत अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। आकाश दुबैया यांच्या हत्येतील प्रत्यक्ष मारेकरी पोलिसांनी जेरबंद केले आहेत। केवळ मारेकऱ्यांना अटक करून हे प्रकरण संपणार नाही, तर हत्येमागील संपूर्ण साखळीचा तपास करून ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे त्यांच्यावरही मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी दुबैया कुटुंबियांनी केली आहे। याच मागणीसाठी आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आकाश दुबैया यांचे कुटुंबीय आणि समर्थक श्रीरामपूर शहरातील गांधी चौकात धरणे आंदोलनाला बसले आहेत। पोलीस प्रशासनाने दिलेले आश्वासन पूर्ण करावे, हत्येच्या कटामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि संबंधितांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे। आता या आंदोलनानंतर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि दुबैया कुटुंबाला दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कधी पूर्ण होते याकडे संपूर्ण श्रीरामपूरचे लक्ष लागले आहे। आज या ठिकाणी माझा मुलगा आकाश याची 1 महिन्यापूर्वीची निर्घृण हत्या झाली, खून झाला। त्या आरोपी तर जेरबंद आहेत, पण यामाग जे काही टोळ्या सक्रिय आहेत, जे काही गुंडगिरी आहे, यांना पण आळा बसला पाहिजे व आमची जी केस आहे ती फास्ट ट्रॅकवर घेतली पाहिजे। फास्ट ट्रॅकवर घेऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। त्यासाठी आज आम्ही सर्व कुटुंबीय या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। जे काही गुन्हेगार आहे त्यांच्या ज्या टोळ्या आहेत अजूनही सरकी आहे श्रीरामपूरमध्ये। घटना रोज अजून पुढे ना पुढे घटना चालूच आहेत, त्याला अजून पूर्णपणे आळा बसलेला नाहीये। प्रशासनाने, पोलीस डिपार्टमेंटने हे काय गुंड असतील श्रीरामपुरातले छोटे मोठे हे सगळ्यांवर आळा बसवायला बाहेर, त्यांना अटक झाली पाहिजे। ह्याच्या मागे जे काही गुंड आहेत त्यांच्यावर पण मोक्याची कारवाई झाली पाहिजे, त्या तडीपाराची ऑर्डर झाल्या पाहिजे, एवढीच अपेक्षा आम्हाला आहे। श्रीरामपूर भयमुक्त झालं पाहिजे। श्रीरामपूरमध्ये आपल्या सर्वांचे सहकारी युवा मित्र कैलासवासी आकाश दुबैया यांचं 11 जुलैला अतिशय निर्घृणपणे हत्या झाली होती। त्या हत्येचा नंतर श्रीरामपूरमध्ये एक सर्वांच्याच मनामध्ये दुःख झालं होतं आणि त्यातून एक क्षोभ निर्माण झाला आणि 4 दिवस श्रीरामपूर बंद होतं। शाळा, कॉलेज, बार असोसिएशन, सर्व व्यापारी सगळ्यांनी बंद ठेवून, उत्स्फूर्त बंद ठेवून त्या हत्येचा निषेध व्यक्त केला होता। आणि त्यावेळेस प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्याच्या आत मुख्य आरोपींपर्यंत जाऊ आणि सर्वांची मागणी होती की यामध्ये जे काही झालंय त्याच्यामध्ये ह्या टोळीचा सर्व सहभाग आहे, या टोळीवरती मोक्का दाखल करा अशी सगळ्यांची मागणी होती। परंतु आज 1 महिना 11 तारखेला होऊन आज 15 ऑगस्ट आहे। आज भारतीय स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय, परंतु एका निष्पाप जीवाचा जीव जाऊन या टोळीला जर काहीच होत नसेल तर आपण नक्की स्वातंत्र्यात आहोत का याची विचार करण्याची आता ही वेळ आलेली आहे। आज त्यांच्या कुटुंबियांनी आजपासून बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे। या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। श्रीरामपूरकर म्हणून आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही। माझी विनंती असेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री मॅडमला तिघांनाही की आपण लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला दाखल करावा आणि ह्या टोळीवरती मोक्का दाखल करावा अशी माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व गृहमंत्री तथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनाच विनंती की ह्या विषय गांभीर्याने घ्या, अन्यथा श्रीरामपूरची जनता शांत बसणार नाही। एवढंच आपल्याला बोलताना थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
अशा जणी भर दुपारी स्वतःच्या व्यवसायाच्या हॉटेलच्या जागेमध्ये खूप होतं आणि त्यावर गंभीर स्वरूपाची मुख्य गुन्हेगारावरती कारवाई न होणं यामुळं श्रामपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तेव्हा यामध्ये शासनाचं जे पोलीस खातं आहे ज्यांच्यावर या साऱ्या कामाची जबाबदारी आहे त्यांनी त्वरित मुख्य जे गुन्हेगार आहेत त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली पाहिजे अशी आम्हा सर्व श्रामपूरवासियांची मागणी आहे. आणि शासनाचे अधिकारी यामध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जोपर्यंत या ठिकाणी ठाम आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन हे चालू राहणार आहे आणि या धरणे आंदोलनात माझा स्वतःचा पाठिंबा. श्रीरामपुरामध्ये उद्योजक आकाश दुबैया यांचा जो निर्गुण खून झाला त्याला आता 1 महिना उलटलेला आहे आणि संबंध श्रीरामपूरकरांनी 4 दिवस जे कडकडीत बंद ठेवून या गोष्टीचा निषेध केला होता. मोठा निषेध मोर्चा पण काढला होता आणि या सगळ्यांची अशी अपेक्षा होती की पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून संबंधित टोळीवरती मोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे. परंतु तसे कोणतेही पावलं पोलीस प्रशासनाकडून उचलले गेलेले नाही आहेत. कारवाई पूर्णपणे ठप्प पडलेली आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा आम्ही सर्व श्रीरामपूरकर असतील, दुबे कुटुंब असेल, सर्व पक्षीय सर्व नेते असतील, सर्वांनी आजपासून बेमुदत असं आंदोलन सुरू केलं आहे आणि आमची प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की त्वरित लवकरात लवकर संबंधित टोळीवरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. 11 तारखेला 1 महिना उलटून गेला. गेले 4 दिवस श्रीरामपूर शहर अतिशय कडेकोट बंद होतं. आकाश दुबैया यांचा जो इथून हत्या झाली यासाठी सर्व गाव एकवटलं होतं आणि म्हणून पोलीस डिपार्टमेंटला खूप काही आम्ही या ठिकाणी आंदोलनं केले, सगळे त्यांच्या समोर झालेलं आहे. परंतु डिपार्टमेंटनी पाहिजे तसं अजून या केसमध्ये प्रतिसाद मिळाला नाही. जे आरोपी पकडले इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचे जे सूत्रधार जे कोणी असेल त्यांना सुद्धा या ठिकाणी ताबडतोबीने ताब्यात घेतलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक या ठिकाणी तयार करून ताबडतोबीने या केसचा निकाल लावला पाहिजे. तरच हे श्रीरामपूर गप्प बसेल. नाही तर श्रीरामपूरमध्ये सातत्याने हे आज हे धरणं आंदोलन चालू केले, या पुढच्या काळात ते असेच चालू राहतील. सर्व श्रीरामपूरकर एकत्र झाले न्याय मिळवण्यासाठी. त्यावेळेला जिल्हा पोलीस प्रमुखांनी इथं येऊन सर्व गावकऱ्यांसमोर दोन्ही आमदार, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, हेमंत ओगले आमदार साहेब, नगराध्यक्ष, सगळे गावातले सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, गावकरी सगळे एकत्र झाले. त्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की 1 महिना आम्हाला द्या, 1 महिन्यामध्ये आम्ही याचा बंदोबस्त करतो. परंतु 1 महिना झाला तरी त्याच्यावर काय पाहिजे तशी कारवाई अजून झालेली नाही आणि म्हणून पुन्हा दुबैया परिवारावर जो म्हणजे आघात झाला, ज्या पद्धतीने त्यांचा तरुण उद्योजक हल्ल्यामध्ये मारला गेला, त्याचा बंदोबस्त अजून होत नाही म्हणून पुन्हा आज धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आज या आंदोलनामध्ये मी तर सगळ्याला ही आपल्या माध्यमातून एक विनंती करेल, प्रशासनाला आपण या गोष्टीचा जाब विचारला पाहिजे. सगळ्यांनी मिळून आपण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
यांना जाऊन संबंधित लोकांना याची जाणीव करून दिली पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये नगरला अशाच प्रकारचा एक गुन्हा झाला, त्याचं फास्टॅगवर घेऊन त्यांनी कारवाई केली, परंतु आपला महिना झाला तरी अजून काही कारवाई झालेली नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी संघटित होऊन या प्रशासनाकडे दाद मागितली पाहिजे असं या मताचा मी आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, आज स्वातंत्र्य दिन आहे, परंतु स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, आपल्या गावचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला हे आंदोलन करावं लागतं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एवढंच माझं या निमित्ताने सर्वांना सांगणं आहे.